विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 फॉर बॅकलॉग स्टुडंट्स. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण सॉल्व LPP बाय ग्राफिकल मेथड या टॉपिकवर आधारित एप्रिल 2025 च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन 2A मध्ये विचारला होता. तो फॉर 5 मार्क्स होता. तो क्वेश्चन आपण सोडवतो आहोत. एक्झाम्पल असं होतं, सॉल्व द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड. आणि आम्हाला मॅक्सिमाइज z इज इक्वल टू x प्लस 3y सब्जेक्ट टू 3x प्लस 6y लेस दॅन और इक्वल टू 8, 5x प्लस 2y लेस दॅन और इक्वल टू 10 अँड x and y are greater than or equal to 0 असा प्रॉब्लेम दिलेला आहे. थोडक्यात आपल्याला याचा ग्राफ काढायचा आणि ग्राफ काढून मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ z शोधून काढायची. टाइप अत्यंत महत्वाचा आहे, लक्ष द्या. आता याचं सोल्युशन बघा. हे लेस दॅन और इक्वल टू म्हणजे इनइक्वालिटी. ओके, 3x प्लस 6y लेस दॅन और इक्वल टू 8. पहिल्यांदा आपण ग्राफ काढण्यासाठी इक्वेशनचं रूप द्यायचं, म्हणजे लेस दॅन और इक्वल टू च्या ऐवजी इक्वल टू 8 लिहायचं. मग आता काय झालं, 3x प्लस 6y इज इक्वल टू 8 ही ती लाईन झाली. आता या लाईनला ग्राफवर ड्रॉ करण्यासाठी आम्हाला किमान 2 पॉइंट्स आवश्यक असतात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण ते 2 पॉइंट्स या लाईनवरचे कसे मिळवणार. सरळ सरळ पहिल्यांदा आपण पुट x इज इक्वल टू 0 म्हणणार. x इज इक्वल टू 0 घेतल्यावर x ची किंमत 0 या इक्वेशन मध्ये इथं ठेवणार. सो बघ 3x ची किंमत 0 प्लस 6y इज इक्वल टू 8. 3 इंटू 0 म्हणजे 0, म्हणून मी हे ड्रॉप केलं, डायरेक्ट लिहिलं 6y इज इक्वल टू 8. आता 6y इज इक्वल टू 8 याचा अर्थ y ची किंमत कशी मिळणार, 8 अपॉन 6. मित्रांनो सरळ हे कॅल्सीच्या साह्यानं हा भागाकार करून घ्या. हा कॅल्सी ऑन केला, 8 बाय 6. ओके, ते आलेलं आहे 1.333333. दॅट मीन्स 1.3. इथं थांबायला हरकत नाही. ओके, सो मी इथं लिहिलं y इज इक्वल टू 1.3. मग विचार करा, या लाईनवरचा पहिला पॉइंट तुम्ही शोधताय, तो पॉइंट झाला x ची किंमत 0 तर y ची किंमत 1.3. मग कसं लिहाल, त्या पॉइंटला जर आपण a ने डिनोट केलं तर आपण म्हणणार 0 1.3. ठीक आहे. आता आपण त्याच लाईनवर दुसरा पॉइंट शोधून काढण्यासाठी y ची किंमत 0 घेणार. मगाशी आपण x 0 घेतला होता, आता y 0 घ्या. y जर 0 घेतला तर इथं तुम्ही 0 लिहिणार, म्हणजे 3x प्लस 6y ची किंमत 0 बरोबर. हा 8 जसाच्या तसा 0 आहे. 6 इंटू 0 म्हणजे 0, मग ते लिहूच नका, डायरेक्ट लिहा 3x इज इक्वल टू 8. मग परत x इज इक्वल टू कसं मिळणार, 8 बाय 3. हा 3 याच्या खाली. ह्याचा पण आपण जर कॅल्सीने वापर केला तर उत्तर येणार 2.666 समथिंग. म्हणजेच 6 ही संख्या 5 पेक्षा मोठी असल्यामुळं या पॉइंट नंतरच्या पहिल्या 6 मध्ये आपण 1 ऍड केला तर तो होणार 2.7. म्हणून x ची किंमत झाली 2.7. याचा अर्थ ही x ची किंमत, ही y ची किंमत, त्याला आपण b हे पॉइंटला नाव देऊ, म्हणजे 2.7 x ची किंमत आणि y ची किंमत 0, म्हणून b पॉइंट काय झाला 2.70. आता आपल्याला या लाईनचे 2 पॉइंट्स मिळाले, म्हणजे ती लाईन ड्रॉ करता यायला काही हरकत नाही. मग आता दुसरी लाईन आपल्याला काय दिली, 5x प्लस 2y लेस दॅन और इक्वल टू 10. ही इनइक्वालिटी आपण इक्वेशन मानायची, म्हणजे 5x प्लस 2y इज इक्वल टू 10 असं मानायचं. आता परत
तेच टेक्निक. पहिल्यांदा एक्सची किंमत 0 घ्या. इथं 0 ठेवला एक्सच्या जागी. 5 × 0 म्हणजे 0च असतो. प्लस 2y = 10 लिहिलं. म्हणजे 2y = 10 जर असेल, 2 ने जर 10 ला भागलं तर 5चा भाग जातो. म्हणजे y = येणार 5. ओके. म्हणजे एक्सची किंमत 0, वायची किंमत 5. हा पॉइंट सी असं नाव देऊया. एक्सची किंमत 0, वायची किंमत 5. ओके. हा या लाईनवरचा पहिला पॉइंट झाला. आता या लाईनवर अजून एक पॉइंट आम्हाला पाहिजे, म्हणून आपण म्हणणार पुट y = 0. इथं पण मगाशी x = 0 म्हणला, हा पॉइंट मिळाला. आता y = 0 म्हणा. मग त्या लाईनमध्ये yच्या जागेवर 0 ठेवा. हा गुणाकार 0 आला. म्हणजे 5x = 10. सो x = 10 ला 5 ने भागलं 2चा भाग जातो. देअरफॉर x = झाला 2. मग अशा रीतीनं x = 2, y = 0. हा त्या लाईनवरचा दुसरा पॉइंट आहे. त्याला आपण नाव दिलं D 2 0. एक्सची किंमत, वायची किंमत. ओके. आता मित्रांनो, 2 लाईन दिल्या होत्या. ह्या दोन्ही लाईनचं इक्वेशन ग्राफ ड्रॉ करण्यासाठी प्रत्येक लाईनवरचे 2-2 पॉइंट तुम्हाला मिळाले. पहिल्या लाईनवर A आणि B, दुसऱ्या लाईनवर C आणि D. आता आपण तो ग्राफ ड्रॉ करून घेऊ. तर मित्रांनो, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आपण 1 2 3 4 5 6 7 असे कोऑर्डिनेट लिहिले. प्रत्येक सेंटीमीटरवर 1 अशा हिशोबाने आपण हे निर्देशक लिहिलेले आहेत. वाय ॲक्सिसला सुद्धा 1 सेंटीमीटरला 1 याप्रमाणे आपण आकडे लिहित गेलो. 1 2 3 4 5 6 7 असं. आता आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर आपला पहिला पॉइंट होता बघा 0, एक्सची किंमत म्हणजे या इथं, आणि वायची किंमत होती 1.3. हे बघा, हा 1 या इथं आहे, त्याच्या पुढं 3 म्हणजे 1.3 अंदाजे या इथं घ्यायचा. अर्थात हे अंदाजे घ्यावं लागेल. 1 आणि 2च्या मध्ये हा 3 1.3 इथं घेतला. ओके. त्याला नाव दिलं मी A 0 1.3. आता दुसरा जो पॉइंट होता B, तो पॉइंट होता 2.70. म्हणजे एक्सची किंमत 2.7. म्हणजे एक्स ॲक्सिसवर, हे बघा हा एक्स ॲक्सिस या इथं 2 आहे, त्याच्या थोडं पुढं आलं की हा 2.7 अंदाजे या इथं दाखवला. ओके. म्हणून या पॉइंटला मी नाव दिलं B 2.70. अशा रीतीनं हा A आणि हा B मधून एक लाईन मी ड्रॉ केलेली आहे. त्या लाईनचं इक्वेशन पण मी लिहून टाकलं. 3x + 6y = 8. ठीक आहे. आता C हा पॉइंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. C पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? 0 5. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 0, तर वाय ॲक्सिसवर हा 5 या इथं. म्हणून या पॉइंटला मी नाव दिलं C 0 5. आता आपल्याला चौथा पॉइंट ड्रॉ करायचा आहे. तो होता D. हा D पॉइंट होता 2 0. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर 0. म्हणजे तो या इथं पॉइंट आला. त्याला मी नाव दिलं D 2 0. मग मित्रांनो, हा C आणि हा D याच्यातून एक लाईन मी ड्रॉ केली. ओके. आणि या लाईनचं इक्वेशन सुद्धा मी लिहिलं. 5x + 2y = 10. अशा रीतीनं आता आपल्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या 2 लाईन एकमेकीला या इथं छेदतात. म्हणजे 3x + 6y = 8 and 5x + 2y = 10. ह्या 2 लाईन या इथं एकमेकाला इंटरसेक्ट करतात. मी त्या पॉइंटला नाव दिलं E. आता त्याचे हे जे पॉइंट आम्हाला मिळाले,
म्हणजे कोऑर्डिनेट आम्हाला मिळाले 1.8 आणि 0.4. तर हे आम्हाला शोधून काढावे लागतात. पहिल्यांदा आपण काय करू, या दोन इक्वेशनला, हे आणि हे, सायमल्टेनियस पद्धतीने सोडवणार. त्यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल तो हा असेल. त्याला नाव आपण ई देऊ. हे बघा फ्रेंड्स, इथं मी तसं लिहिलंय. लेट ई बी द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 3x plus 6y is equal to 8 and 5x plus 2y is equal to 10. या दोन लाईन्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ई ने डिनोट केला. मग त्याचे जर कोऑर्डिनेट तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या दोन लाईन्स सायमल्टेनियस पद्धतीने सोडवा. ओके, हे पहिले इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. इथं 6y, इथं 2y. जर मी या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 6 येऊ शकतो. हे पहिले इक्वेशन ॲज इट इज ठेवलं. या इक्वेशनला मी 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 5 जा 15, 3 2 जा 6 अँड 3 10 जा 30. ओके, आता काय झालं, हे दोन कोऑर्डिनेट सारखे झाले वायचे. मग आपल्याला यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. म्हणून या इक्वेशनला मी अपोजिट साइन देतो. इथं प्लस आहे ना, मी लिहिणार मायनस. इथं प्लस आहे ना, मी लिहिणार मायनस. इथं प्लस आहे ना, मी लिहिणार मायनस. म्हणजे या इक्वेशनचे जे सध्या साइन आहेत ते मी बदलले. आता काय झालं, हा 6y आणि हा 6y आपसात कट झाले. हा प्लस 6y, हा मायनस 6y कट झाले. मग 15 मधून 3 गेले, खाली उरले 12. या संख्येचं चिन्ह म्हणजे -12. 30 मधून 8 गेले, खाली उरले 22. या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस. सो -12x इज इक्वल टू -22 असं ते मिळालं. म्हणजे x ची जर किंमत काढायची असेल तर -22 अपॉन -12. हे मायनस मायनस कट होईल. मग आता 22 ला तू 12 ने भागलं तर भागाकार किती येतो आपण बघूया. हा 22 डिवायडेड बाय हा 12. बघ 1.833333. मग ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे पुढचं हे सगळंच आपल्याला ड्रॉप करायचं, याला तसंच ठेवायचं. म्हणजे 1.8 याच्यात ऍड करायची गरज नाही, कारण ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग याच्यात ह्याला आपण ड्रॉप करूया, पण हे 1.8 जसंच्या तसं ठेवायचं. म्हणून मी इथे लिहिलं 1.8. आता आपल्याला काय करायचंय, एक्स ची किंमत जर 1.8 मिळाली तर ती इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन 1 आहे 3x plus 6y इज इक्वल टू 8. मग आता या ठिकाणी एक्स ची किंमत म्हणजे ही तू 1.8 लिहिलीस, हा 6y, हा 8 जसाच्या तसा. हा जर प्रॉडक्ट तू केला 18 3 जा 54 म्हणजे 5.4. हा 6y, हा इज इक्वल टू 8 जसाच्या तसा. मग हा 5.4 राईट साईडला आणला तर मायनस होणार. म्हणजे 6y इज इक्वल टू 8 मायनस 5.4. ही सबट्रॅक्शन जर केली तर ती येते 2.6. सो 6y इज इक्वल टू 2.6. सो y इज इक्वल टू या 6 ने याला भाग 2.6 अपॉन 6. हा भागाकार परत कॅल्क्युलेट कर, तो येणार 0.4. ओके, म्हणजे y ची किंमत झाली 0.4. आता तुझ्याकडं x ची किंमत आहे 1.8, y ची किंमत आहे 0.4. म्हणजे ई या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले 1.8, 0.4. ही x ची किंमत, ही y ची किंमत. अशा रीतीनं आम्हाला आता याचा फिजिबल रिजन माहीत पडला. OAED हा बघून घे एकदा. हे बघा फ्रेंड्स, आम्हाला जे दोन इक्वेशन दिले होते, एक हा आणि दुसरा हा, ते देताना इनइक्वालिटीमध्ये इक्वल टू असं दिलेलं नव्हतं. हे पॉइंट मिळवण्यासाठी आपण इक्वल टू घेतलं. प्रत्यक्षात हे होतं 3x plus 6y
इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. लेस दॅन आहे म्हणजे या रेषेच्या खालचा जो पोर्शन आहे तो आपल्या ग्राफमध्ये घ्यायचा, या रेषेच्या खालचा. शिवाय इथं पण लिहिलं 5x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे परत ही जी लाईन आहे याच्या इकडचा भाग, वरचा नव्हे खालचा भाग घ्यायचा आहे. लेस दॅन म्हटलंय ना, म्हणून या रेषेच्या खाली. आता यामध्ये तू जर बघितलं तर एवढाच भाग या रेषेचा येतो आणि या रेषेचा केवळ एवढाच भाग येतो या इथे. मग ह्याला मी शेडेड रिजन दाखवला. म्हणजे या ग्राफचा हा रिजन आम्हाला दाखवायचा आहे. म्हणून आपण अशा रेषा या रेषेच्या खाली आणि असं या ठिकाणी ओढून एवढा भाग शेडेड पोर्शन दाखवला. मग आता या भागात तुमच्या हे लक्षात येतं की हा O, हा A, हा E आणि हा D हे 4 पॉइंट या रिजन मध्ये येतात. तर ह्या 4 कोऑर्डिनेटला आपण फिजिबल रिजनचे कोऑर्डिनेट म्हणणार. ठीक आहे. तर या इथं मी तसं लिहिलं, देअरफॉर द फिजिबल रिजन इज OAED. म्हणजे हे 4 पॉइंटच आम्हाला मॅक्सिमायझेशन साठी यूज करायचे आहेत. आता तुम्हाला एक्झाम्पल देताना असं म्हटलं होतं, मॅक्सिमाइज Z इज इक्वल टू X + 3Y. ओके. म्हणजे मॅक्सिमायझेशनच्या टेस्टसाठी तुम्हाला केवळ या 4 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट विचारात घ्यायचे. हे इक्वेशन दिलं होतं, आपण असं लिहिणार Z ऑफ O. काय O? ओरिजिन आहे. Z ऑफ 0 0. म्हणजे ही X ची किंमत, ही Y ची किंमत या इथं ठेवा. X च्या जागी 0, 3, Y च्या जागी 0. शेवटी हा 0 आहे, हा गुणाकार 0 येणार, म्हणजे ही ऍडिशन पण 0 येणार. सो Z ऑफ O ची किंमत आली 0. दुसरा आपण पॉइंट घेऊया A. सो Z ऑफ A पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होते? 0 आणि 1.3. ही X ची किंमत, ही Y ची किंमत. म्हणून X च्या जागी मी 0 ठेवला, 3 इंटू Y च्या जागी मी 1.3 ठेवला. हा तर 0 आहे, पण हा गुणाकार केला 13 3 जा 39 म्हणजे 3.9. ओके. Z ऑफ E किती आहे? 1.8, 0.4. मग X ची किंमत 1.8 प्लस 3 इंटू Y ची किंमत 0.4. सो 1.8 इंटू हा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 1.2. ऍडिशन जर केली तर 1.8 प्लस 1.2 3.0 ही ऍडिशन येते, म्हणजे 3 येते. आता लास्ट पॉइंट D. Z ऑफ D काय कोऑर्डिनेट दिलते? 2 आणि 0. मग X ची किंमत 2 प्लस 3 इंटू Y ची किंमत 0. हा प्रॉडक्ट 0 आला. 2 प्लस 0 दॅट इज 2. मग अशा रीतीनं तर आलं 0, हे आलंय 3.9, हे आलंय 3 आणि हे आलंय 2. बघा याच्यात मॅक्सिमम कोण आहे? तर मॅक्सिमम आहे Z ऑफ A 3.9. मग तुम्ही तसं लिहिणार, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ Z इज 3.9. बघा बरं का, ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे Z ऑफ A ची, म्हणजे A या कोऑर्डिनेटला त्याची किंमत 3.9 म्हणजे सगळ्यात जास्त आली. म्हणून आपण लिहिलं मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ Z इज 3.9 आणि ती आली ॲट A पॉइंट 0, 1.3 या पॉइंटला ही मॅक्सिमम व्हॅल्यू आली. तर मित्रांनो, एक्झाम्पलचा टाईप महत्वाचा आहे. एक्झाम्पल नीट समजून घेतलं तर अवघड असं काही नाही. 5 मार्काचा हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो, त्यामुळे इम्पॉर्टंट समजून याची प्रॅक्टिस करणे हे तुमचं काम आहे. ओके. पहिल्यांदा हा एक्झाम्पल नीट समजून घ्या आणि त्यानंतर याची प्रॅक्टिस करा. आता इथे थांबतो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्कार.